नमस्कार. तर आज मस्त चमचमीत असे चिकन लॉलीपॉप घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहे. तर मी इथे चिकनचे हे पीसेस आहेत ना, ते स्वच्छ धुवून घेतले. धुण्यासाठी ना थोडंसं व्हिनेगर आणि मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं ठेवून नंतर हे स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे. 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे. तर याच्यामध्ये 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली. यासोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची. मिरची हे मी जास्त तिखटवाली मिरची घेतलेली नाही आहे. सोबतच शेजवान चटणी टाकून घ्यायची. तर ते 1.5 चमचा शेजवान चटणी टाकून घेतली आहे. यासोबतच धने पावडर 1 चमचा, सोबतच अर्धा चमचा जिरे पावडर आणि इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे 1.5 चमचा. कारण याच्यामध्ये कुठलाही मी कलर वगैरे वापरलेला नाही आहे. सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हे हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. सगळे जे मसाले आहे ना ते सगळीकडे लागले गेले पाहिजे या पद्धतीने चांगलं असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मॅरिनेशनला ठेवायचं आहे. तर आपण 1-1.5 तास हे आपण मॅरिनेशनला ठेवू शकतो. तुमच्याकडे वेळ असेल ना तर रात्रभर देखील हे मॅरिनेशन करून तुम्ही ठेवू शकता. आता नंतर याच्यामध्ये 2 अंडे मी इथे फोडून टाकते. तर 2 अंडे मी याच्यामध्ये फोडून टाकून घेतले. यासोबतच इथे काळे मिरे पावडर टाकून घ्यायचं. आता याच्यामध्ये बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉर म्हणजे 3 चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे. 2 चमचे मैदा टाकून घेतला आणि आता हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. तर हे चांगली अशी म्हणजे पिठाची आहे ना कोटिंग चांगली याच्यावर आली पाहिजे या पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता इथे बघू शकता मस्त हे मिक्स करून घेतलं आणि याच्यावर कोटिंग बघा मस्त असं हे कोट झालेलं आहे. तर आता आपण हे फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी तेल इथे गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये एक एक करून हे पीसेस टाकून घ्यायचे. तर एका वेळेला कढईमध्ये जितके येतात ना तितके इथे पीसेस टाकून घ्यायचे आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत म्हणजे रंग चेंज होईपर्यंत ना याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता इथे मस्त लालसर रंग येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे. तर तुम्ही चिकन लॉलीपॉप कोणत्या पद्धतीने बनवता ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर इथे बघू शकता मस्त असे कलर चेंज झालेला आहे आणि आपले हे आहे ना चांगले असे फ्राय करून झालेले आहे. तर एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे. तर हे चिकन लॉलीपॉप आपण असंच देखील खाऊ शकतो. पण ना मला तो सॉसमध्ये बनवलेले जास्त आवडतात आणि मुलांना देखील ते जास्त आवडतं. त्याच्यामुळे याच्यासाठी सॉस बनवून घेणार आहे. तर त्याच कढईमधलं बाकी सगळं तेल काढून घेतलं आणि अगदी 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेतलं. नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लसूण, हिरवी मिरची टाकून हे चांगलं परतून घ्यायचं. हे चांगलं असं परतून झालं. नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि ढोबळी मिरची असते ना ते टाकून घेतली. आता याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला हे जे आहे ना ते जास्त असे शिजवायचं नाही आहे. अगदी थोडंसं परतून घ्यायचं. हे परतून झालं की आता आपण याच्यामध्ये काही सॉसेस देखील टाकून घेणार आहे. तर आता याच्यामध्ये सोया सॉस टाकून घेते. थोडंसं व्हिनेगर टाकून घ्यायचं. सोबतच रेड चिली सॉस टाकून घ्यायचा आणि इथे केचप टाकून घेतले आहे. म्हणजे सगळे जे सॉसेस आहे ना त्याची ना एक बॅलन्स होते केचप टाकल्यानंतर. तर याच्यामध्ये थोडंसं केचप टाकून आता याला चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं काळे मिरे पावडर टाकून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं कारण सॉसेसमध्ये देखील मीठ असतं. त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून आता याला मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉर ना पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. ते पहिले थोडंसं टाकून घेतलं, लागलं तर नंतर टाकून घ्यायचं. आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. आता हे चांगले सॉसेस शिजू द्यायचे आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा शेजवान चटणी टाकून घेतली आणि आता परत त्याला शिजवून घ्यायचं. तर आता इथे बघू शकता सगळे सॉसेस शिजल्यानंतर ना कलर बघा किती मस्त आलेला आहे. तर आता ही आपली ना सॉस आहे ना आपला हा तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण जे फ्राय करून ठेवले होते चिकन ते सगळं टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घेणार आहे. तर आता याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला हे सॉसेसमध्ये एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे सगळे चिकनला हा चांगला सॉस आहे ना तो चांगला लागला पाहिजे. तर बघू शकता मस्त असे चमचमीत आपले हे चिकन लॉलीपॉप तयार झाले आहे आणि या पद्धतीने केले ना तर याची चव खूप छान लागते. तर आता याला चांगलं असं मिक्स करून घेतलं. तर तुम्हाला देखील चिकन लॉलीपॉप आवडतं का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर बघा मस्त असे चमचमीत आपली चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहे. तर एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतले
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.